विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी इतिहास दिवस 14वा. इयत्ता 10वी इतिहास 8वे प्रकरण पर्यटन आणि इतिहास. सेतू बांधणीसाठी इयत्ता 9वी इतिहास प्रकरण 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी आणि प्रकरण 4 आर्थिक विकास. इयत्ता 10वीच्या प्रकरणाचे अध्ययन निष्पत्ती. पर्यटन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते हे समजून घेणे किंवा जाणणे. आणि इयत्ता 9वीतील सेतू बांधणीसाठीची अध्ययन निष्पत्ती. जागतिकीकरणामुळे आलेल्या आर्थिक सुधारणांच्या परिणामाचा आढावा घेता येणे आणि खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांची कारणे मीमांसा करता येणे. एकात्मिक साध्यतेसाठी अध्ययन अनुभव कृती. काही बाबी आठवूया. भारताने पंचवार्षिक योजनेचा स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत कोणता बदल झाला? पंचवार्षिक विकास योजनेचा स्वीकार केल्याने भारताने आर्थिक विकासाची वाटचाल सुरू केली. मिश्र अर्थव्यवस्थेला कालबद्ध नियोजित मार्गाने विकासाची जोड देऊन आणि व्यापक लोकसहभाग वाढवून पायाभूत उद्योग निर्मिती, औद्योगिकीकरणाला गती देण्यात आली. पंचवार्षिक योजनांमध्ये आखणी, अंमलबजावणी आणि लोकसहभाग या त्रिसूत्रीमुळे उद्दिष्टानुरूप विकासाच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली. दुसरा प्रश्न. मिश्र अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केल्याने अर्थव्यवस्थेत कोणते चांगले परिणाम दिसून आले? मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने स्वातंत्र्योत्तर काळात भारतात विकास योजना आखणी आणि अंमलबजावणीत देशहिताला प्राधान्य देण्यात आले. पायाभूत उद्योग निर्मिती करून दीर्घकालीन विकासावर भर देण्यात आला. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली. विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. देशात औद्योगिकीकरणाची गती वाढली. अन्नधान्याच्या बाबतीत देशाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली. दारिद्र्य निर्मूलनाचे आणि आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रयत्न सरकारकडून करण्यात आले. तिसरा प्रश्न. जागतिकीकरणामुळे कोणकोणत्या क्षेत्रात बदल झाला? जागतिकीकरणामुळे पुढील क्षेत्रात बदल झाले. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन ती क्षेत्रे खाजगी उद्योगांकरिता खुली करण्यात आली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. मंदीचे सावट दूर करण्यास प्राधान्य दिले गेले. भारतात परकीय गुंतवणूक वाढली. वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीसाठी खुले केले. चौथा प्रश्न. खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण म्हणजे काय? खाजगीकरण. जागतिक व्यापार संघटनेच्या नव्या आर्थिक धोरणांचा स्वीकार केल्यानंतर भारतातील सार्वजनिक क्षेत्र खाजगी उद्योगांसाठी खुले करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यास खाजगीकरण म्हणतात. उदारीकरण. अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांच्या माध्यमातून सार्वजनिक उद्योग क्षेत्राचे खाजगीकरण करून अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रातील निर्बंध कमी करण्याच्या प्रक्रियेला उदारीकरण म्हणतात. जागतिकीकरण. 1991 मध्ये भारताने जागतिक व्यापार करारावर स्वाक्षरी केल्यानंतर घडून आलेल्या व्यापक आर्थिक व व्यापारविषयक बदलांना जागतिकीकरण म्हणून संबोधले जाते. आर्थिक उदारीकरण कशास म्हणतात? इसवी सन 1991 नंतर भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल करण्यात आले. या प्रक्रियेस आर्थिक उदारीकरण म्हणून संबोधले जाते.
1991च्या आर्थिक सुधारणांचा भारतावर काय परिणाम झाला? 1991च्या आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी करताना भारतातील परकीय गुंतवणुकीवरील निर्बंध उठविले गेले. सार्वजनिक उद्योगातील वाढता तोटा कमी करण्यासाठी ती क्षेत्रे खाजगी उद्योगांकरिता खुली करण्यात आली. 1992मध्ये शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी सेबीची स्थापना करून नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले. भारतात वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये झपाट्याने व्यापारीकरण झाले. भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाल्यानंतर भारतात कोणकोणत्या सुधारणा झाल्या? भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर पुढील सुधारणा झाल्या. भारतात वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये झपाट्याने व्यापारीकरण घडून आले. देशातील दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत तसेच बालमृत्यूत घट दिसून आली. पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सुविधा उपलब्ध करण्यात सुधारणा घडून आली. भारतीय विमा क्षेत्राचे खाजगीकरण करून लोकहितासाठी व्यापक बदल करण्यात आले. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं बोधचिन्ह, सदस्य देश, उद्दिष्टे, कार्यक्रम, आंतरजालाच्या मदतीने माहिती मिळवा. मला खात्री आहे विद्यार्थी ही कृती आंतरजालाच्या मदतीने करतील आणि ती सोपी आहे. ही सर्वांनी करून वहीमध्ये ही माहिती लिहायची आहे. बोधचिन्ह हे प्रिंट काढण्याची गरज नाही आहे, परंतु त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. ते ओळखता आलं पाहिजे. मात्र सदस्य देशांची नावं किंवा एकूण संख्या, जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टे आणि त्यांचा कार्यक्रम हे मुद्दे मात्र लिहिले गेले पाहिजेत. आणि शेवटचा प्रश्न यातला कृतीमधला, जागतिकीकरणाचा पर्यटनावर कोणता परिणाम झाला? आंतरराष्ट्रीय पर्यटनाला जागतिकीकरणामुळे चालना मिळाली. आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, नैमित्तिक पर्यटन वाढीस लागले. आता आरोग्य पर्यटन म्हणजे काय? तर विविध दुर्धर आजारांनी ग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना आपल्या देशामध्ये जर त्या प्रकारच्या उपचार सुविधा उपलब्ध नसतील, परंतु ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील, तर त्यांना विदेशामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशा प्रकारच्या दुर्धर आजारांवरती उपचार घेण्यासाठी विदेशात जाण्यास परवानगी मिळू लागली. या निमित्ताने अनेक प्रगत देशांमध्ये अन्य देशांमधून उपचारासाठी लोक जाऊ लागले आणि अशा रीतीने आरोग्य पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. जागतिकीकरणानंतर ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली. तसंच कृषी पर्यटन, कृषी विषयक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर्व निकष पूर्ण करणारा दर्जेदार कृषी माल शेतकरी पिकवू लागले. त्यामध्ये फळे, विविध प्रकारची फळे, भाजीपाला, फुले याचा समावेश आहे. आणि अशा प्रकारचं कृषी उत्पादन कसं घ्यायचं यासाठी अनेक शेतकरी समूहाने इस्रायलसारख्या, जर्मनीसारख्या, फ्रान्ससारख्या देशामध्ये जाऊन तेथील आधुनिक तंत्रज्ञान शेतीतलं समजून घेण्यासाठी जाऊ लागले. कृषीविषयक परिषदांना उपस्थित राहू लागले आणि यातून कृषी पर्यटनाला चालना मिळाली. नैमित्तिक पर्यटन, अनेक व्यापारविषयक परिषदा, त्यांना उपस्थित राहण्यासाठी अनेक व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित व्यापारी, उद्योजक या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये उपस्थित राहण्यासाठी विदेशात जाऊ लागले. या निमित्ताने नैमित्तिक पर्यटन घडू लागलं. तेव्हा जागतिकीकरणाचा पर्यटनावरती हा चांगला परिणाम झाला. केवळ सौंदर्य, सृष्टीसौंदर्य असलेल्या ठिकाणी फिरायला जाणे म्हणजे पर्यटन नव्हे, तो पर्यटनाचा एक भाग झाला. पण त्या व्यतिरिक्त
अनेक प्रकारचं पर्यटन घडू लागलं. जागतिकीकरणामुळे शिक्षण क्षेत्र देखील सर्वांसाठी खुलं झालं आंतरराष्ट्रीय स्तरावरती, आणि अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला देश सोडून विदेशात जाऊ लागले मोठ्या प्रमाणावरती. अलीकडच्या काही दशकांमध्ये हे शैक्षणिक पर्यटन देखील म्हणता येईल. काही उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी संशोधनपर आपले निबंध किंवा प्रबंध वाचण्यासाठी विविध परिषदांमध्ये उपस्थित राहतात. त्यानिमित्ताने त्यांचे विदेश दौरे होतात. हे देखील शैक्षणिक पर्यटनच म्हणता येईल. तर अशा जागतिकीकरणानंतर अशा विविध प्रकारच्या नवीन संकल्पना पुढे आल्याने पर्यटनाला अधिक चालना मिळाली. त्यामुळे पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर वाढली. कारण आपल्या देशामध्ये भौगोलिक वैविध्य, सांस्कृतिक वैविध्य असल्याने आणि नैसर्गिक साधनसंपदा मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणे, बायोडायव्हर्सिटी वर्ल्ड हेरिटेज प्लेसेस, हिस्टॉरिक वर्ल्ड हेरिटेज प्लेसेस, कल्चरल वर्ल्ड हेरिटेज प्लेसेस असं वैविध्य असल्यामुळे जगभरातून अभ्यासक, हौसी लोक, संशोधक हे भारतामध्ये भेटीवर येत असतात. कुणी जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी येतो, कुणी ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यासाठी येतो, कुणी या देशातील दुर्ग, गडकोट यांचे संशोधन करण्यासाठी येतो, तर कुणी या देशातल्या विविध प्रकारच्या ठिकाणी असलेल्या गुहा, केव्ज त्याचा अभ्यास करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी येतो. तेव्हा अशा सर्व भिन्न प्रकारच्या भिन्न कारणास्तव या देशामध्ये येणाऱ्या विदेशी पर्यटकांमुळे विदेशी चलन देशामध्ये येण्यास सुरुवात झाली. त्याने अर्थव्यवस्थेला मजबूती मिळाली. जागतिकीकरणाचा पर्यटनावरती हा सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, जागतिकीकरणाचे फायदे व तोटे. फायदे बघूया आधी. सार्वजनिक क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढल्याने आर्थिक तूट भरून काढता येते. जागतिकीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगात अधिक स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन गुणवत्ता वाढीकडे विशेष लक्ष केंद्रित होते. ग्राहक किंवा उपभोक्ते यांना दर्जेदार उत्पादनांचे विकल्प मिळतात, पर्याय मिळतो. कोणत्याही दर्जेदार उत्पादनाला जगभर ग्राहक स्वीकारतात. हा देखील जागतिकीकरणाचा फायदा म्हणता येईल. तोटे, शासकीय नोकरदारांना नोकऱ्या गमावण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. जागतिकीकरणामुळे जर त्यांनी नवीन बदल स्वीकारले नाही तर आर्थिक विषमता अधिक वाढण्याचा धोका निर्माण होतो जागतिकीकरणामुळे. कारण मुठभर भांडवलदार हे अधिक श्रीमंत होतात, तर सामान्य लोक मात्र अधिक गरीब होण्याची स्थिती ओढवली जाऊ शकते आणि आर्थिक विषमता कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका संभवतो. वंचित घटकांचा विकास खुंटण्याची भीती देखील निर्माण होते. अविकसित विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता जागतिकीकरणामुळे वाढते, असाही एक मतप्रवाह पुढे येतो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आज कोणत्या क्षेत्राचे खाजगीकरण होत आहे? आरोग्य, विमा, शिक्षण, रेल्वे, वीज, हवाई वाहतूक, दूरसंचार इत्यादी क्षेत्राचे आज खाजगीकरण होताना आपल्याला दिसते आहे. आता जागतिकीकरणाचा शेतीच्या क्षेत्रावरती कोणता परिणाम झाला? कृषी उत्पादनाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळाली. विकसनशील देशातील शेतकऱ्यांना कृषी उत्पादनातील स्पर्धेला सामोरे जाणे अधिक कठीण झाले. छोट्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती वाढली. तर काही चांगले आणि काही वाईट परिणाम दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे, जागतिकीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रात कोणता बदल झाला? जागतिकीकरणामुळे सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण झाले. म्हणजे सरकारी उद्योग त्यात खाजगीकरण घडून आले. विदेशी उद्योग किंवा विदेशी कंपन्या यांचा भारतात प्रवेश झाला.
जागतिकीकरणाचा स्वीकार झाल्यानंतर 1991 नंतर विविध औद्योगिक उत्पादनांमध्ये तीव्र स्पर्धा वाढली. भारतीय उद्योगांचा देखील इतर देशांमध्ये विस्तार होण्यास मदत झाली. हा सकारात्मक परिणाम आहे. तो अशा रीतीने आपण जागतिकीकरणामुळे औद्योगिक क्षेत्रातील बदल देखील बघितला. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 हे साल महत्त्वाचे का ठरते? इसवी सन 1991 साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांनी भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवे आर्थिक धोरण स्वीकारले. त्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्यास सुरुवात झाली. भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर स्वाक्षरी करून जागतिकीकरणाचा स्वीकार केला आणि म्हणून हे वर्ष 1991 हे वर्ष महत्त्वाचे ठरते. तेव्हा अशा रीतीने आपण आज 14व्या दिवशी इयत्ता 10वीचा पर्यटन आणि इतिहास आणि इयत्ता 9वीतील 1960 नंतरच्या घडामोडी आणि आर्थिक विकास या प्रकरणांचा उजळणी केलेली आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी वहीत लिहिली तर ती नक्की उपयोगी पडतील. धन्यवाद.